माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार दक्ष यज्ञाची गोष्ट चतुर्थ स्कंद प्रकरण 8 हे कथित करणार आहे. शुक परीक्षित संवादातील मैत्रेय व विदूर यांच्या संभाषणाचा वृत्तांत सूत हे शौनक आणि इतर अनेक ऋषींना पुढे सांगू लागले. मैत्रेयांनी विदुराला आणखीन अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, प्रल्हादाची गोष्ट सांगावीशी वाटते व ध्रुवाची गोष्ट ही सांगावीशी वाटते. तुला आधी कोणती कथा ऐकावी असे वाटते ते सांग. विदुर म्हणाला, मैत्रेय ऋषे, ह्या सर्व कथात मला सारखीच गोडी आहे, पण मला दक्ष कन्या सतीची गोष्ट आधी ऐकावीशी वाटे. हरी व हर यात भेद नाही. शंकरालाही ही लेखल्यामुळे दक्षाला किती संकटांना तोंड द्यावे लागले व सतीने आत्मबलिदान कसे केले, ती कथा अद्भुत आहे. आपण कृपा करून तीच गोष्ट मला आधी सांगा. मैत्रेयांना वाटले, विदूर बहुश्रुत तर आहेच, शिवाय विष्णू व शंकर यातील एकताही तो चांगलीच जाणवतो. त्यांनी विदुराला देवहूतीच्या कन्यांचा वंशविस्तार सांगितला. अनुसया ही देवहूतीची कन्या, अत्री ऋषींची भार्या. अत्री ऋषींनी कठीण तप केले व दत्तात्रेय, चंद्रमा व दुर्वास ऋषी असे त्यांना 3 पुत्र झाले. ब्रह्मदेवाचा अंश चंद्रमा, विष्णूचा अंश दत्तात्रेय आणि रुद्राचा अंश दुर्वास ऋषी. मैत्रेयांनी अन्य कन्यांचेही वंशविस्तार सांगितले. ते पुढे म्हणाले, विदुरा, दक्ष प्रजापती व सतीची गोष्ट आता मी तुला सांगतो. दक्षाने एकदा तर मोठा यज्ञ केला. यज्ञासाठी अनेक ऋषी आले होते व सर्व अमरगणही आले होते. यज्ञातील आहुतीचा सूक्ष्म अंश देवता स्वर्गलोक व भूलोक यात ग्रहण करतात. यज्ञस्थानी भूलोकींचे प्रजानायकही जमलेले होते. गंधर्व, किन्नर, मरुद्गण, आदित्य, रुद्र, वसु, लोकपाल सर्व आलेले होते. मुख्य म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू व शिवही मानाच्या स्थानी विराजमान झालेले होते. यज्ञसभेत जेव्हा त्यावेळी दक्षाने प्रवेश केला तेव्हा सर्वजण आदराने उठले. देवता, मरुद्गण, वसु सर्वांनी दक्षताला उठून अभिवादन केले. पण ब्रह्मदेव उठला नाही व शिवही उठले नाहीत. दक्षाने ब्रह्मदेवांना नमस्कार केला व तो आपल्या स्थानी जाऊन बसला. शंकराने आपला अपमान केला असेच दक्षाला वाटले. त्याला क्रोध आला. तो म्हणाला, देवगण हो, या महान यज्ञसभेत आपण सर्व आलात, माझा मानही राखलात. हा मोठा आनंदाचा प्रसंग आहे. यज्ञकर्ता म्हणून माझा आपण मान ठेवता हे मी ओळखतो. शिष्टाचार पाळल्यामुळे दोन्ही पक्षी समाधान वाढते. आज आमचे दामाद शिवही इथे आलेले आहेत. माझी तेजस्विनी कन्या सती मी त्यांना दिली. ती पितामह ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरूनच शिव सामर्थ्याचे त्यांनी माझ्याजवळ पुष्कळ वर्णन केले. ते आमचे दामाद म्हणून मला जास्त प्रिय आहेत. खरे म्हणजे ते लहान व मी वडील. ते मला मुलासारखे. त्यांनीही उठून अभिवादन करावे असे मला वाटले तर वागवे नाही, पण माझी निराशा झाली. आपण सर्वांनी पाहिलेच आहे, ते उठलेही नाहीत व शब्दाने सुद्धा त्यांनी माझे स्वागत केले नाही. शिष्टाचारासारखे एवढे अज्ञान. खरोखरच ब्रह्मदेवाने सतीच्या विवाहात मध्यस्थी केली, त्यामुळे मी भुललो की काय असे मला वाटू लागले आहे. दक्षाने मोठ्या दक्षतेने आपल्या अपमानाचा पाढा देवांपुढे वाचला. ब्रह्मदेवाला दक्षाचे बोलणे ऐकून फार संकोचल्यासारखे वाटू लागले. विवाहात मध्यस्थी केल्याबद्दल दक्ष दोष देत होता. आता तो ऐकून घेणे भाग होते. सर्व अमरगण आविर्भावाच्या सेवनाने त्यांना सृष्टी कार्यात चेतना मिळते म्हणून प्रेमाने व आशेने आले होते. त्यांच्या दिव्य शरीराच्या त्वरित स्पंदनात संशयाने अडथळे निर्माण झाले. त्यांच्या आकृती झळकळल्या. दक्षाचे बोलणे चालूच होते. शिव मात्र अत्यंत निश्चल बसून निंदा सहन करीत होता. उपेक्षा वृत्तीने त्यांनी निंदा वाचन ऐकलेच नाहीसे दर्शविले. त्यांनी तटस्थता पाहून दक्षाला क्रोध वाढला. तो आणखीन बोलतच राहिला आणि इतपर शंकराला यज्ञातला आविर्भाव मिळणार नाही दक्ष निर्णायक स्वरात गर्जना करू लागला. तरीही शंकर
स्तब्धच. त्यांचे असे मौन व तटस्थता पाहून सारी सभा स्तिमित झाली. नंदी शंकराबरोबर आला होता. त्याने दक्षाचे उद्दाम भाषण ऐकले. त्याला ते सहन होईना. त्यानेही शापवाणी उच्चारली. दक्षाने ज्या अर्थी असा भेदभाव केला आहे त्या अर्थी त्याला सर्व तत्त्वज्ञान सोडून जाईल. त्याचे मुख बकऱ्यासारखे होईल. दक्षाच्या हा प्रसाद असूनही तुम्ही त्याला अनुमोदन दिलेत. तुम्ही जगात भीक मागत हिंडाल. भृगूला हा शाप ऐकून क्रोध आला. त्याने उलट शाप दिला. जे लोक अनाचारी होतील, शास्त्राविरुद्ध आचरण करतील, जरा राग आणि अस्थि धारण करणारे असतील, तेच शिवाचे उपासक होतील. यज्ञ, वेद व विष्णू यांना न मानणारे पाखंडी लोकच शैव होतील. सर्व काही ऐकूनही शिव शांतपणे तेथून निघाले. पुनश्च दक्षाकडे जायचे नाही असा मनोमन निर्धार करून निघाले. नंदीसह त्यांचे मुख्य गणही निघून गेले. आपल्या झाल्या प्रकाराने देवतांना वैषम्य वाटले. दक्ष व शंकर यांच्यात वितूट झाले. दक्षाचा यज्ञ पुढे 1 सहस्त्र वर्षे चालला. अनेक प्रजापती या यज्ञाला उपस्थित होते. विदुराने विचारले, मग सतीला त्यामुळे फार वाईट वाटले असेल. मैत्रेय म्हणाले, तिला वाईट वाटले हे खरे, पण पुढे काय झाले की दक्षाने आणखीन यज्ञ केले. ब्रह्मदेवाने त्यांना प्रजापती म्हणून मोठा अधिकार दिला. त्याने वाजपेय व बृहस्पती सव असे यज्ञ केले, पण शंकराला किंवा त्यांच्या गणांनाही मुळीच बोलवले नाही. सतीला यज्ञ समारंभाची वार्ता कळाली होती. तिचे मन माहेरी ओढ घेत होते. आपल्या माहेरी सर्व बहिणी जमल्या असतील, आपली सर्व माणसे भेटतील, मला भेटून आईला कितीतरी आनंद वाटेल, वडिलांना मला पाहताच बरे वाटेल, आपण जावे का? तिचे मन विचार करू लागले. कैलासनाथ शंकराजवळ तिने भीतच माहेरी जाण्याची गोष्ट काढली, पण पूर्वी झालेला अपमान लक्षात घेऊन शंकरांनी तिला जाण्यास अनुज्ञा दिली नाही. आपल्याला तर बोलवणे सुद्धा नाही, ते म्हणाले. मला तुझा तिथे अपमान व्हायला नको आहे. सती म्हणाली, देवा, मला स्त्रीला तुमची थोरवी काय कळणार? माझ्या माहेरची माणसं भेटतील, आई वडिलांना पाहावे, असे काय जे काय मनाचे पान मिळेल ते घ्यावे, यज्ञाचा सोहळा पाहावा असे मला वाटते. आणि कोणत्या स्त्रीला असा माहेरचा ओढा नसतो? तिथे तर आपल्या नात्यांच्या जमलेल्या स्त्रियासुद्धा नटून थटून देवगंधर्वादी पती समवेत जात आहे. ती पहा, त्यांची देखणी विमाने. जाऊ का? सांगा ना, आपणच मला घेऊन चला ना. श्री शंकर म्हणाले, प्रिये, खरे सांगू का, ती तुला आपली माणसे वाटतात, पण त्यांना तू व मी आपले वाटतो का? त्यांना काही स्नेह वाटतो का? घरी आलेल्या अतिथीचा व सगळ्या सोहऱ्यांचा अपमान करणाऱ्या आपले कसे? एक वेळ रणांगणात शस्त्रांचा धाव सुसवेल, पण आप्तांची छद्मी व दुष्ट दुर्वचने मानी माणसाला सहन होत नसतात. तू पित्याला आवडतेस हे मान्य, पण मी निर्धन, तपस्वी, तशाच स्मशानवासी, म्हणूनच पिता तुलाही मानाने वागवणार नाही. तू म्हणशील की मग यज्ञ सभेत तुम्ही त्यावेळी सर्वांसमोर उठून पित्याला अभिनंदन का केले नाही? तर त्याचे कारण असे की लौकिक व्यवहारात मनुष्य मनुष्याला नमस्कार करतो, तो त्याच्या शुद्ध चित्तावरील परमपुरुष वासुदेवाला करतो. चित्त शुद्ध नसेल तर नुसत्या वृद्ध शरीराला नमस्कार करून काय उपयोग? नमस्कार केला नाही एवढ्यावरून लगेच इतका क्रोध आपल्या जामातावर करणारा दक्ष, क्रोध न येऊ देण्यावर मात्र दक्ष नव्हता. प्रिये, यज्ञकर्ताने मन शांतच ठेवले पाहिजे. क्षणार्धात क्रोध येतो, त्याच्या हातून आविर्भाव तरी शुद्ध कसा मिळेल सांग? आणि माझा व्यर्थ तिरस्कार करून वैर धरणारा दक्ष, त्याने जरी तुझा देह जन्माला घातलेला असला तरी तो माझा वैरी आहे. म्हणूनच तू जाण्याच्या भरीच पडू नकोस. शंकराने निर्वाणीचे सांगितले. सती घुटमळली. शंकर मौन झाले. पण शेवटी माहेरचा ओढा प्रबळ ठरला. ती स्वतः पतीच्या आज्ञेशिवायच दक्षाकडे निघाली. तिला जाताना पाहून शंकराचे गण, नंदी, यक्ष, पार्षद आदी सर्वही निघाले. नंदीवर आरूढ होऊन व श्वेतछत्र धारण केलेली सती सर्व अनुचरांसह यज्ञस्थानी आली. तेथे तर अमाप जनसमूह होता. देव, ऋषी, महर्षी होते. उच्च स्वरात वेदघोष चालला होता, जो तो आपापल्या कामात गर्क होता.
जागी जागी मातीची, लाकडाची, सुवर्णांची, लोहाची, यज्ञकर्माची पात्रे ठेवलेली होती. यज्ञ सामग्री नीट ठेवली जात होती. गंभीरपणाला उत्साहीपणाची जोड मिळत होती. यज्ञमंडपातून सतीच्या बहिणी व तिची आई म्हणजेच मनुकन्या प्रसूती तिजपाशी आल्या. त्यांनी तिची विचारपूस केली. तिला भूषणे व अस्त्रे, मौल्यवान वस्तू, सुगंधी पदार्थ दिले. पण ते सगळे वैभव सतीने घेतले नाही. पूर्वी आपल्या पतीचा अपमान झाला होता, त्याची स्मृती तिला होती. यज्ञात शंकरांना आविर्भाव ठेवलेला नाही हेही तिने पाहिले. दक्षाने सतीला पाहिले. त्यालाही शंकराची निंदा करायची पुन्हा इच्छा झाली. त्याने शब्द वाकड्या वळाने निर्देकडे वळवले. शंकराचे गण दक्षाविरुद्ध युद्ध करण्यास उठले, पण सतीने त्यांना थांबविले. पती निंदा ऐकून सती स्वतः मात्र संतप्त झाली व कर्मकांड व प्रवृत्ती मार्ग यांचा गर्व दक्षाला झालेला दिसत होता. सतीने आपल्या पित्याला उद्देशून म्हटले, बाबा, कशाला उगीच माझ्या नाथांची निंदा करता? हे सर्वश्रेष्ठ आहेत, त्याचे कोणाशीच वैर नाही. दुसऱ्यांचे दोष पाहणारे साधूच नव्हेत, साधू तर गुणच पाहतात. शिव म्हणजे आत्मा होय. तुम्ही जर शरीर रूपी शव हाच आत्मा मानून अव्यक्त आत्म्याची निंदा केली तर त्याचे काही बिघडत नाही. तुमचेच तेज नष्ट होईल. शंकराची निंदा करता, पण सर्व देवता त्यांनाच वंद्य समजतात हे विसरता. त्यांच्या चरणाचे ध्यान व शिव नामस्मरण हेच देवांना ब्रह्मानंद देणारे आहे. तुमच्यासारख्यांचे अमर्याद शब्द ऐकू तरी नाही, तेथून निघून तरी जावे किंवा तुमचे तोंड बंद तरी करावे. वेदनांनी सुद्धा ज्ञानी अज्ञानी अशा भेदाने, रागी व विरागी अशा अधिकार भेदाने मनुष्यांना प्रवृत्ती व निवृत्ती असे दोन्ही मार्ग दाखविलेले आहेत. एकाच वेळी एकाच माणसाने ते दोन्ही मार्ग आचरणे योग्य नसते. माझे पती जर दोन्ही मार्गांनी पोहोचवण्याचे परमपद आहेत, त्यांना स्वतः यज्ञ करण्याची, देहशृंगाराची सामग्री जमवण्याची, अग्नीत आहुती देण्याची काय आवश्यकता? आमचे ऐश्वर आज आहे व उद्या नाही. असले क्षणिक नाही, ते अव्यक्त आहे. महापुरुषांचाच त्याची महती कळणार, कर्मठांना काय कळणार? तुम्ही मला जन्म दिलात, हा माझा देह निर्माण होण्यास तुम्हीच कारण झाला. मी हा देहच ठेवीत नाही. पतिनिंदा ऐकण्यापेक्षा देहत्याग केलेला बरा, असे म्हणता म्हणता सतीची मुद्रा दैदिप्यमान दिसू लागली. संतापाने तिने सर्वत्र पाहिले. आत्मवर्गातील सर्व जणांकडे व दक्षाकडे एकदा तेजस्वी नेत्रांनी ठिणग्या पडतील अशा दृष्टीने पाहिले. यज्ञमंडपातच ती उत्तरेकडे मुख करून सिद्धासन घालून बसली. तिने आपले डोळे मिटले, कैलासनाथांचे स्मरण केले. आपल्या शरीरातील योगाच्या अग्नीने आपोआपच निज तनूंचे दहन केले. पाहता पाहता अग्नीच्या ज्वाला तिची विलक्षण सुंदर देहयष्टी भस्मसात झाली. स्तंभित झालेल्या सर्व देवतात हाहाकार उडाला. आकाश, अंतरिक, भूमी सर्वत्र हल्ला कल्लोळ उठला. सर्वजण हाय हाय म्हणू लागले. दक्षाच्या कठोरपणाची निंदा करू लागले. त्याला दुष्ट म्हणू लागले. सतीच्या बलिदानाने सर्वजण क्षुब्ध झाले. आता पुढे मोठा अनर्थ होणार असे सर्वांनी ओळखले. खवळलेले शंकराचे गण शस्त्रास्त्रे घेऊन दक्षाला मारण्यास धावले. पण भृगूने यज्ञात मंत्रासहित आहुती दिल्या व भृगू नावाचे सहस्त्रावधी सशस्त्रवीर पराक्रमी देव निर्माण केले. त्या देवांनी सर्वत्र तेजोमय अस्त्रे फेकली. शंकराचे गुह्य प्रथम यक्ष आदी गण यांनी पिटाळून लावले. दक्ष यज्ञात दक्षाच्याच कन्येला आपल्या देहाची अशा प्रकारे आहुती द्यावी लागली. विदुरा मित्रेय पुढे गोष्ट सांगू लागले, पण विदुर स्तब्ध झाला होता. सतीच्या आत्मनिष्ठ देहत्यागाने तो प्रभावित झाला होता. तो जेव्हा भानावर आला तेव्हा मैत्रेय त्याला म्हणाले, विदुरा, नारदांनी सतीच्या बलिदानाचे वृत्त त्वरेने जाऊन शंकरांना सांगितले. महादेवा, हे शंभो त्र्यंबका शिवस्वरूपा, घात झाला. सती दक्षाकडे गेली, पण ती आपली निंदा झालेली तिला सहन झाली नाही आणि योगाने तिने देह दहन करून टाकला. देवादिदेवा भुवनेश्वरी सतीने बलिदान केले तुमच्यासाठी, तुमच्या मानासाठी. धन्य पतिनिष्ठा, धन्य धर्मनिष्ठा, धन्य त्याग. तुमच्या सर्व गणांना भृगुदेवांनी पराभूत केलेले आहे. भृगु ऋषी मोठे मंत्रयोगी आले आहे. त्यांनी यज्ञातून भृगूंची उत्पत्ती केली.
ब्रह्मदेवा, मला हे सर्व योग्य वाटत नाही. आपण फारच क्षमाशील आहात. नारायण नारायण. नारदांनी आपले काम केले. नारायण साम गायन करीत ते शिवनंद वंदना करून तेथून ब्रह्मदेवाकडे व दक्षाकडे गेले. शंकराचा क्रोध जागृत झाला. त्यांनी आपल्या जटेतून एक केस उपटला व शिळेवर रागाने आपटला. प्रचंड ध्वनी उठला. एक विशाल शरीराचा महाभयंकर वीर गर्जना करीत पुढे आविर्भूत झाला. वीरभद्र त्रिनेत्र शंकरांचा रुद्र अंश. शंकरांना वंदन करून त्याने विचारले, मी आपली कोणती सेवा करू? माझ्या सर्व पार्षदांना घेऊन या. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. काहीही शिल्लक ठेवू नको. शंकरांनी त्याला आज्ञा केली. सर्व दिशातून रुद्रगण एकत्र आले. एखाद्या प्रचंड वावटळीसारखी शंकराची सेना सर्व दक्षांच्या यज्ञ मंडपात अचानक घुसली. देवतांचा त्यांनी पराभव केला. यज्ञ नष्ट केला. चित्रविचित्र आकाराच्या गणांनी सर्व मंडप उद्ध्वस्त केला. ऋषींना जखडून ठेवले. भृगूंच्या जटा हिसकल्या. सर्वत्र जाळपोळ केली. संविधा फेकून दिल्या. भांडी उडवून दिली. सामग्रीची नासधूस केली. देवतांना उचलून जमिनीवर आपटले. दक्षांचे डोके यज्ञ पशुप्रमाणे उडवले. ते डोके त्याच यज्ञाच्या धगधगत्या अग्नीत टाकले. यज्ञाची सर्व भूमी उद्ध्वस्त केली. मंडपाला आग लावली. त्या ज्वाला अंतराळी गेल्या. जिकडे तिकडे हाहाकार, अट्टाहास आणि किंकाळ्या उठत होत्या. सर्व पराभूत देवता, हताहत झालेले ऋषी ब्रह्मदेवाला शरण गेले. दक्षाचा वध झाला. शंकराचा क्रोध सर्वांना भोवला. सतीचे बलिदान आणखी किती जणांना बळी घेणार? ब्रह्मदेवाने आमचे रक्षण करावे अशी त्यांनी विनवणी केली. विष्णू, ब्रह्मा व शिव एक रूप. शिवाचा अपमान, सतीचे बलिदान, शंकराचा कोप, यज्ञाचा विध्वंस, दक्षाचा वध, सारे काही ब्रह्मा विष्णूंना आधी ठाऊक होते. ते यज्ञाला उपस्थित नव्हतेच. देवतांची दयनीय अवस्था पाहून व त्यांचे गाऱ्हाणे ऐकून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, परमप्रतापी अशा शंकरांना त्यांचा आविर्भाव तुम्हीच दिला नाही, हा तर तुमचा अपराध आहेच. त्यातून मुद्दाम अपमानही केलेला आहे. एवढे तांडव झाले तेव्हा आता कुठे तुमचा गर्व उतरलेला दिसतो. शंकराचा क्रोध दूर करण्याचा उपाय आहे, तो म्हणजे तुम्ही त्यांना शरण जा. त्यांच्या चरणी वंदन करा. त्यांची क्षमा मागा. शीघ्र कोपी शिव हे प्रसन्नही लवकर होतात. त्यांना दक्षाच्या दुर्वचनांनी मनस्ताप झालेला होता. त्यातच सतीचा विरह. त्यांनीच हे दुःख सहन करावे. दुसरा असता तर एवढ्यावरच थांबला नसता. तुम्ही शीघ्र जाऊन त्यांची सर्वतोपरी क्षमा याचना करा, नाहीतर रुद्राचे नाश कार्य सर्वत्र सुरू होईल. लोकपालासहित समस्त लोकांचाही ते नाश करतील. रुद्र स्वतंत्र आहेत, त्यांचे सामर्थ्य कोण जाणू शकेल? इंद्राला थांग लागत नाही. मला सगळे समजत नाही. आपण असे करू, मी पितृगण व प्रजापती यांच्यासह तिकडे येतो. ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून देवतांच्या जिव्हा जीवाला. शंकराकडे जाण्यासाठी ब्रह्मदेव लगेच उठले. सर्वजण निघाले. अनेक रम्य अशा स्थानांचे दर्शन वाटेत घडत होते. हिमालयाची अवघी महानता व सुंदरता दृष्टीस पडत होती. कैलासाच्या दिशेने वायुवेगाने जाणाऱ्या सर्व देवांच्या अग्रभागी ब्रह्मदेव होते. आपली दुःखे विसरायला लावणाऱ्या पक्षी कुंजनाने, हरिधवल गिरी परिसरांनी, शुभ्र श्यामल मेघ पंक्तींनी, शांत शीतल तपोनिष्ठांच्या रमणीय आश्रम आसमंतांनी, डोळ्यांना सुख देणाऱ्या त्वरित गती, फेसाळ खळखळाट करणाऱ्या शुभ्र सरितांच्या रेखीव प्रवाहांनी, सूर्यप्रकाशाने रजत सुवर्णादी रंगांनी चमकणाऱ्या शिखरांच्या धारदार कडांनी आणि विहार करणाऱ्या उग्र निरागस सिंह मृणादी विविध प्राण्यांच्या दर्शनांनी देवतांचे मन आपल्याला दुःखद अवस्थेपासून थोडेसे ढळले. कोठून तरी त्यांच्या मनात आश्वासने, सांत्वनाने, शांतीने हळूच प्रवेश केला. कैलास शिखर दृष्टीस पडले. उत्कंठेमुळे वाटेतील वैभवशाली अलकापुरीकडे डोळे भरून पुरतेपणी पाहण्याचे भानही देवतांना नव्हते. जेव्हा सौगंधी वनात देवतागण ब्रह्मदेवासह उतरले तेव्हा त्यांना तिथे एका अत्यंत विशाल वटवृक्षाखाली भगवान महादेव विराजमान झालेले दिसले. सनक सनंदन यांच्या सेवेत तिथे होते. मित्र कुबेर व यक्षराज कुबेर यांच्या समीप उपस्थित होते. त्यावेळी तेथे नारदांसह अनेक सिद्धगण जमले होते. महादेव त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश देत होते. संध्याकालीन मेघासारखी देहकांती, भस्मभूषी जटाधारी,
मृग चर्माचे वस्त्र भाळी चंद्रकोर नीलवर्ण, कंठात कृष्ण नील सर्प, मनगटात रुद्राक्षमाला, डावा पाय उजव्या मांडीवर चढवून, डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवून, उजव्या हाताने ज्ञान मुद्रा करून परम स्थित आसन घालून बसलेले श्री शंकर शांतपणे तत्वज्ञान विशद करून सांगत होते. निवृत्तीच्या मार्गावरील आपले पहिले पाऊल टाकणारे श्री शंभूनाथ सर्व योग पंथांचे आद्य आचार्य, ब्रह्मदेवाच्या सृजनकर्त्यांची दुसरी बाजू, देवतांपासून मुंगीपर्यंत सर्वांच्या ठाई चैतन्याची ऊर्ध्वगामी प्रेरणा, ब्रह्मदेवासह सर्वांनी पुढे होऊन भगवान कैलासनाथांना नमन केले. सर्वांनी एकाच वेळी गंभीरपणे जय शब्द उच्चारला. भगवान कैलासनाथ शिवशंकरांचा जय असो. ब्रह्मदेवाला आदरपूर्वक उत्थापन देण्यासाठी कुशासनावरील ते परम शिवस्वरूप शंभू स्वतः उठले. ब्रह्मदेवाने सर्व देवतांच्या वतीने महादेवाची स्तुती केली, प्रार्थना केली, यशाचे व महिम्याचे वर्णन केले. दक्षाच्या प्रमादाचा पाढा वाचला, देवतांच्या अल्पबुद्धीची निर्भत्सना केली, शंकराच्या क्षमाबुद्धीला आवाहन केले, कृपावंत होण्याची विनंती केली. दक्षाचा यज्ञ पूर्ण व्हावा, दक्ष जिवंत व्हावा, देवतांचे विच्छिन्न अवयव पुन्हा नीट व्हावेत, यज्ञातील सर्व कार्ये निर्विघ्न पार पाडावीत अशी प्रार्थना केली. यज्ञातील आविर्भाव शंकरांना दिला जाईल, पुन्हा प्रमाद होणार नाही अशी खात्री दिली आणि क्रोध आवरावा अशी विनवणी केली. यज्ञ कर्म करणाऱ्या माया बद्ध जीवांचे प्रमाद मायामुक्त शंकराने कृपाशीलतेने क्षम्य समजावे. त्यांना दुसरा कोण क्षमा करणार? ब्रह्मदेवाने केलेली स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, दक्षाच्या प्रमादामुळे मी त्याला थोडासा सावध केला इतकेच, माझ्या मनात वैर नाही. दक्षाला बकऱ्याचे मस्तक लावा, त्याचे अवयव नष्ट झाले आहेत, त्यांनी इतरांचे साह्य घ्यावे. मृगाने मित्रदेवतांच्या नेत्रांनी पाहावे, कुशाने यजमानांच्या मुखाने अन्न घ्यावे, अध्वर्यूंनी अश्विनी कुमारांच्या भुजांनी काम करावे. देवतांचे सर्व अवयव नीट व्हावोत, यज्ञाचा पुनश्च प्रारंभ करा. सर्व देव आनंदित झाले. ब्रह्मदेवाने व सर्व देवतांनी श्रीशंकरांना यज्ञासाठी बोलवले आणि कृपाळू क्षमाशील शंकर उद्ध्वस्त यज्ञशाळेत उपस्थित झाले. त्यांच्यासमोर नारदादी सर्व श्रोतेही आले. शंकराचा दृष्टीपात होताच बकऱ्याचे शीर्ष जोडलेले दक्षाचे शरीर सचेतन झाले. दक्षाला प्रथम दर्शन झाले ते शंकराचे. त्याने त्यांची स्तुती करण्यासाठी आपले नवे बकऱ्याचे मुख उघडले, पण आपली कन्या सती हिच्या बलिदानाचे स्मरण होऊन डोळे मात्र अश्रूंनी भरून आले. रडत रडतच त्यांनी रुद्राची स्तुती केली. खरोखरच श्वशूर व जामात यांचे ऐक्य झाले. यज्ञाला पुन्हा प्रारंभ झाला. यज्ञात श्री विष्णू प्रकट झाले. दक्ष, ऋत्विज सदस्य, रुद्र, भृगु, मुद्रा, इंद्र याज्ञिकांच्या भार्या, सिद्ध यजमान पत्नी, लोकपाल, योगेश्वर, वेद, अग्निदेव, गंधर्व, देवता, विद्याधर व ब्राह्मण सर्वांनी श्री विष्णूंची आपापल्या परीने स्तुती केली. श्री विष्णूंनी सर्वांना ब्रह्म हरिहर यांच्या ठिकाणी एकत्व पाहण्यास सांगितले. यज्ञाची यथासांग समाप्ती झाली. श्री शंकरांना आविर्भाव प्राप्त झाला. विषमता दूर झाली. कर्मकांडाला निवृत्तीचा कळस चढला. सतीने पुढे हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी उमा म्हणून जन्म घेतला. विदुराला मैत्रेय ऋषी ही दक्ष यज्ञाची कथा सांगत होते. उद्धवाकडून आपल्याला ती शिवकथा श्रवण करण्यास मिळाली याची त्यांनी आठवण काढली. ते म्हणाले, विदुरा, ही शिवकथा परम पावन आहे, हरिहरातील ऐक्य दर्शवणारी आहे. जो ही कथा श्रवण करतो त्याचे पाप नष्ट होते. परीक्षिताला हे सर्व कथानक श्री सुखदेव सांगत होते. सुतांच्या मुखाने भयानक रौद्र, हर्ष, कारुण्य आदी रसांनी युक्त अशा कथा ऐकता ऐकता शौनकादी मुनींनी, साधकांनी, ऋषींनी, छात्रांनी मनोमन ध्यान केले. हरे नमः, हराय नमः, हरे नमः, हराय नमः. प्रदोष समय झालाच होता. शंकराची मनोमय मूर्ती व यज्ञ देवता श्री विष्णूंची मनोमय मूर्ती सर्वांच्या अंतःकरणात ठासली होती. उदयी ध्रुवाची कथा सांगणार हे ठरले होते. मैत्रेय विदूर संवादातील संदर्भाचे स्मरण करी शौनकादी सायं
सवनासाठी उठले. सूक्ष्म लोकात जमलेले शिवतत्वाचे दिव्य गण शिवस्मरण स्पंदात मग्न होऊन निज कार्यात अन्यत्र संचार करू लागले. निवांतपणे भूमातास रात्रीचे अवगुंठन स्वीकारू लागली. पानाचे हात जोडून वृक्षराजांनी जगन्नियता हरीची प्रार्थना केली. आमची फुले फळे हे देवा तुझ्या संकल्पनाला वाहिली जावोत. विहंगनाची गगनभरारी संयमाचे सहाय्य घेऊन घरट्याकडे वळली होती. गंगा नदी ऐकता ऐकता शिव शिव म्हणत होती. तीही काळोखात दुरून दिसेनाशी झाली. प्रकरण 8 समाप्त.